देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रुपयांनी स्वस्त. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्ड्सचा डेटा अपलोड. भाजपला सर्वाधिक 8,603 वेळा, तर काँग्रेसला 3,146, शिवसेनेला 355 इलेक्टोरल बॉन्ड्स. देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्या. रामनाथ कोविंद समितीची राष्ट्रपतींकडे शिफारस. 2029 साठी सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष. दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड. ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची नियुक्ती. विश्वास देव कातेंच्या कार्यकर्त्याला मुक्का कारवाईतून वाचवलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वादग्रस्त विधान. अजित पवारांना अडचणीत आणण्याची शक्यता. माझी भावना मुख्यमंत्र्यांना कळवली. 2 दिवस मी शांत राहणार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. 2 दिवसांनी होणाऱ्या बैठकीनंतर शिवतारे जाहीर करणार आपली भूमिका. पक्ष चिन्हावर आमचं मत बनवलेलं नाही, मात्र वेगळ्या चिन्हाची कल्पना करून पाहू शकता. सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुचवलं. शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या. सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं. निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट. इथून पुढे पवारांच्या विचारधारेवर काम करणार. लंकेंचं वक्तव्य. मात्र पवारांच्या राष्ट्रवादीत अद्याप थेट प्रवेश नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात उद्या मुंबईत बैठक. वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार, तर वंचित आघाडीला बैठकीचं निमंत्रण नाही. मुंबईनं 42व्यांदा कोरलं रणजी करंडकावर नाव. विदर्भाचा 169 धावांनी पराभव. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.